and welcome to my channel. Let's continue with chapter number 9, Environmental Management. Today we are going to study about meteorology and also Indian Meteorological Department. Let's begin. Meteorology. Now what is the meaning of meteorology? The science that studies the relationship between the components of air, natural cycles, geological movements of earth and climate is called as an meteorology. म्हणजेच हवेतील विविध घटक, निसर्ग चक्रे, पृथ्वीच्या भौगोलिक हालचाली व हवामान या सर्वांच्या परस्पर संबंधाचा अभ्यास व विश्लेषण करणारे शास्त्र म्हणजेच हवामानशास्त्र होय. Now meteorology includes study of storms, clouds, rainfall, thunder, lightning, etc. Depending upon the study of factors, weather forecasts are made. Now, Indian Meteorological Department. What is the function of Indian Meteorological Department? The Indian Meteorological Department was founded by British in 1975 at Shimla. Its head office is at Pune. Now maps are prepared and published twice in every 24 hours which predicts about the weather. म्हणजेच भारतीय हवामान खाते याची स्थापना 1875 मध्ये ब्रिटिशांनी शिमला येथे केली. दर दिवशी हवेची स्थिती कशी राहील हे दर्शवणारे नकाशे तयार केले जातात. येथे हवामानासाठी लागणारी उपकरणे, रडारच्या साहाय्याने हवामान संबंधी व्यक्त केलेले अंदाज, भूकंप मापनाशी निगडित हवामानाचे अंदाज इत्यादी संशोधन चालू असते. तर अशा प्रकारचे रिसर्च वर्क त्या ठिकाणी इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटमध्ये चालू असते. The Indian Meteorological Department provides important information regarding weather and climatic conditions to other departments like aviation, shipping, agriculture, irrigation, etc. and predictions regarding calamities like dust, storm, rainfall, tsunami are communicated to various departments. म्हणजेच भारतीय हवामान खात्यातर्फे विमान उड्डाण खाते, नौकानयना खाते, शेती, पाटबंधारे, समुद्रात तेल संशोधन व उत्पादन करणाऱ्या संस्था यांचा समावेश होतो. धुळीची वादळे, वाळूचे वादळे, मुसळधार पाऊस, उष्णतेची आणि थंडीची लाट इत्यादी संकटाची पूर्वसूचना विविध खात्यांबरोबरच प्रसिद्धी माध्यमे व नागरिकापर्यंत पोहोचवली जातात. तर अशा पद्धतीने नागरिकापर्यंत पूर्वसूचना देऊन येणारी जी संकटं आहेत ती सांगितली जातात. आता आपण वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल्स बघणार आहोत. मॉन्सून मॉडेल. मॉन्सून मॉडेल म्हणजे काय? तर येणाऱ्या 24 तासांमध्ये पर्जन्य कशा प्रकारचे असेल याचा अंदाज जो वर्तवला जातो तो मॉन्सून मॉडेलमुळे. The tradition of forecasting the monsoon season in India is older than 100 years. Sir Gilbert Walker had underlined the relationship between climatic factors and Indian monsoon also. He put the relationship between available observation and previous recording and predicted the nature of monsoon. म्हणजेच भारतातील मॉन्सून संबंधी हंगामातील अंदाज वर्तवण्याची परंपरा 100 वर्षापेक्षा जुनी आहे. सर गिल्बर्ट वॉकर यांनी जगभरातील विविध हवामानशास्त्रीय घटक व येथील मॉन्सूनचा संबंध अधोरेखित करून त्याच्या उपलब्ध निरीक्षणाच्या आणि पूर्वीच्या नोंदीच्या आधारे येणारा मॉन्सून कसा असेल याची गृहीतके मांडली आहेत. Then mathematical model. Forecasts are made with the help of mathematical model. In mathematical model, current weather related events and physical interactions between them is also considered. The data about current climatic parameter is mathematically analyzed with the help of परम सुपरकॉम्प्युटर. याचाच अर्थ हवामानातील चालू घडामोडी आणि त्यांच्या समोर सुरू असणाऱ्या भौतिक प्रक्रियांचा अंदाज घेऊन
संख्यात्मक प्रारूपांद्वारे अंदाज वर्तवण्यास येतो. हवामानाची चालू निरीक्षणे वापरून परमसंगणकाच्या सहाय्याने गणिती प्रक्रिया केल्या जातात. आणि आता दुसरं म्हणजेच या स्लाईडमध्ये तुम्ही पाहताय स्टॅटिस्टिकल मॉडेल. In this model, current climatic observation in a regions are compared with earlier parameters such as oceanic temperature, atmospheric pressure and nature of monsoon rainfall of several years. म्हणजेच गतकाळात विविध प्रदेशात समुद्राचे तापमान, वातावरणाचा दाब आणि यावर्षीच्या मॉन्सून कसा होईल याचा एकत्रित अभ्यास करून त्या तुलनेत सध्या त्या प्रदेशातील हवामानाच्या नोंदी कशा आहेत याला अनुसरून सद्यस्थितीत मॉन्सून कसा असेल याचा अंदाज लावला जातो. म्हणजेच कंपॅरिझन केलं जातं पास्ट हिस्ट्री ऑफ मॉन्सून अँड करंट हिस्ट्री ऑफ मॉन्सून. नेक्स्ट मॉडेल इज holistic model. In this model, predictions are based upon those parameters used in other models which have greatest effect on monsoon. Nowadays, predictions declared by IMD are collectively outcome of various models. This is known as holistical model. अनेक प्रारूपांमध्ये म्हणजेच अनेक पॅरामीटर वापरले जातात. कोणकोणत्या पॅरामीटर असू शकतील? टेम्परेचर आहे, रेनफॉल आहे. दीज आर ऑल कॉल्ड एज अन पॅरामीटर. याचा वापर आलेल्या ज्या घटकाचा मॉन्सूनवर प्रभाव जास्त आहे अशा घटकांना गृहीत धरून एकत्रित अंदाज देण्यात येतो. तर अशा प्रकारे आपण काही टॉपिक्सची माहिती इथे घेतलेली आहे. थँक्यू व्हेरी मच.